नमस्कार, ज्योती फॅशन डिझायनिंगमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बेजिक कटिंगला सुरुवात करणार आहोत। ही एक बेजिक कटिंग आहे। ही कटिंग एक साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये बनवली गेलेली आहे। जसे की आपल्याला ब्लाऊजसाठी आपल्याला कोणकोणते मापे पाहिजेत आणि ब्लाऊजसाठी माप आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचे असते याविषयीची सर्व माहिती मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे। जसे की आपल्याला आता ब्लाऊजसाठी कोणकोणते मापे पाहिजेत। आता ब्लाऊजसाठी आपल्याला शोल्डरची आवश्यकता असते, चेस्ट राऊंड। आता चेस्ट राऊंड म्हणजे छातीची गोलाई। आता छातीची गोलाई ही दोन प्रकारामध्ये घेतली जाते, जसे की आता छातीची वरची गोलाई आणि मेन छातीची गोलाई। अशा पद्धतीने आपल्याला छातीच्या गोलाईचे माप घ्यावे लागते। तसेच आपल्याला टक्स पॉईंटचे माप घ्यावे लागते, ब्लाऊजची लांबी घ्यावी लागते। अशाच प्रकारे आपल्याला ही बाही लांबी आणि त्याचा दंडगोल हे सुद्धा ही सर्व मापे आपल्याला बेजिक कटिंगमध्ये घ्यावी लागतात। आता बेजिक कटिंगमध्ये आपल्याला जसे की आता आर्महोल म्हणजेच मुंडा काढण्याची पद्धत ही सर्व त्याचं जसे की आपल्याला आर्महोलची लांबी काढण्याकरता आपल्याला कोणत्या मापाचा वापर करावा लागतो, हे सारे डीप नेकमध्ये आपल्याला कोणत्या छातीचा वापर करावा लागतो, बंद नेकमध्ये कोणत्या करावा लागतो आणि स्टँडर्ड नेकमध्ये आपल्याला कशा पद्धतीने त्याची आर्महोलची लांबी काढायची असते हे सर्व इथे डिटेल्समध्ये सांगितलेले आहे। कटोरीचे माप आपल्याला कशा पद्धतीने काढायचे असते आणि कटोरीची गॅप जी असते ती आपल्याला मेन चेस्टची गॅप जी असते ती आपल्याला कशा पद्धतीने काढायची असते हे सर्व मापे ह्या कटिंगमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आता जसे की आपले हे ब्लाऊजची ह्या मागील भागाची ओरिजिनल ड्राफ्टिंग म्हणजे आपली जसे आपण ब्लाऊजची कटिंग करतो 36 मापाची ओरिजिनल ड्राफ्टिंग ह्या मापामध्ये आपण बनवली आहे। जसे की आता 36 मापाचे आपल्याला मागील भाग कटिंग करायचा आहे, तर आपल्याला 36 मापाचा हा मागील भाग पूर्ण ओरिजिनल आहे। सर्वात अगोदर आपल्याला सुरुवात करताना ब्लाऊजची लांबी बघायची असते। आता ब्लाऊजची लांबी इथे 14.50 आपल्याला रेडी यायला पाहिजे आणि त्यामध्ये आपल्याला 1.25 प्लस करायची असते, म्हणजे आपल्याला पूर्ण 15.75 घ्यायचे। आता 15.75 आपल्याला कटिंग करायची असते। ही जी ओरिजिनल आकृती आहे, ही जी आपली ओरिजिनल 36 मापाची ओरिजिनल ड्राफ्टिंग आहे, यामध्ये आपल्याला 14.5 आपल्याला ब्लाऊजची लांबी रेडी यायला पाहिजे, म्हणजे त्यामध्ये आपण 1.25 प्लस करायचे 15.75 आपल्याला इथे घ्यायचे आहे। हे अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजची लांबी घ्यायची असते। आता आपल्याला इथे आर्महोलची लांबी कशा पद्धतीने काढायची असते आणि शोल्डरचे माप कशा पद्धतीने घ्यायचे असते। जसे की आता आपल्याला आर्महोलची लांबीचे माप काढायचे आहे, म्हणजेच मुंड्याचे माप काढायचे आहे। आता आर्महोलची लांबी काढण्याकरता आपल्याला वरची छातीचा 6वा भाग घ्यायचा असतो। आता वरची छाती आहे, आता इथे वरची छातीची गोलाई आहे 34.50। आता आपल्याला याचा 6वा भाग घ्यावा लागतो आणि त्याच्या भागाला 34.50 भागेला 6 करायचे आणि जे उत्तर येईल 30.50 म्हणजेच आपल्याला आर्महोलची लांबी काढण्याकरता 34.50 भागेला 6 करायचे, म्हणजे आपले हे मुंड्याचे माप आपलेच म्हणजे आर्महोलची लांबी 5.75 येईल। आणि हे आता इथे लिहिले आहे 34.50 म्हणजे छातीची वरची गोलाई जी आहे ती 34.50 भागेला 6 केले म्हणजे 5.75। 5.75 आपल्याला अशा पद्धतीने हे आर्महोलची लांबीचे माप घ्यायचे असते। याच नंतर आपल्याला इथे जसे की आपले आता शोल्डरचे माप कशा पद्धतीने काढायचे असते। बराच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की आपल्याला कधी लहान मुलीचे आपल्याला एखादे लहान माप आपल्याजवळ जर शिवायला आले असेल कस्टमरचे, तर आपल्याला बऱ्याचदा आपण मोठ्या ब्लाऊजांचे कटिंग केलेली असते, पण नंतर आपल्याला अचानक आपल्याला लहान ब्लाऊजची कटिंग आली, तर अशा वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की आपण आता शोल्डरचे माप कशा पद्धतीने घ्यायचे। जर आपल्याजवळ हा जो फॉर्म्युला असेल तर आपल्याला कधीच अडचण येणार नाही। आर्महोल लांबीचे माप कशा पद्धतीने घ्यायचे, शोल्डरचे माप कसे घ्यायचे, ते किती घ्यायचे याची आपल्याला अडचण कधीच येणार नाही। त्यानंतर इथे 6वा जो पॉईंट आहे अप्पर चेस्ट म्हणजे छातीची वरची गोलाईचा 5वा भाग करायचे, नंतर आपले शोल्डरचे माप निघेल। वरची छाती भागेला 5 करायची असते। आता वरची छाती आहे 34.50। आता इथे छातीची वरची गोलाई आहे 34.50 भागेला 5 केले आपण। जसे की आता इथे हे शोल्डरचे माप काढले आहे आपण। फक्त आपल्याला ही जी पद्धत वापरतो आपण, ही शोल्डरचे माप काढण्याची जी पद्धत आहे ही फक्त डीप नेकसाठी वापरतो। छातीची वरची गोलाई भागेला 5 म्हणजे जे उत्तर येईल ते म्हणजे आपले शोल्डरचे माप तयार होईल। हे आपल्याला अशा पद्धतीने हा मेजर टेपला आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचे आणि 6.90 म्हणजेच 7ला 1 पॉईंट कमी अशा पद्धतीने आपल्याला हे शोल्डरचे माप काढायचे असते। आता 9वा जो पॉईंट आहे गळ्याची रुंदी। आता गळ्याची रुंदी आपल्याला कशा पद्धतीने काढायची असते। त्यानंतर आपला ह्या जो आर्महोल राऊंड आहे म्हणजेच हे बगलगळ्याचं ही जी बगलगळ्याची गोलाई आहे ती आपल्याला मार्किंग करायची आहे। आता ती आपल्याला कशा पद्धतीने ही जी स्केल आहे ह्या स्केलच्या साहाय्याने आपल्याला हे अशा पद्धतीने आपल्याला ह्या राऊंडचा माप
हे राऊंडची गोलाई करून घ्यायची असते. हा जो आता मागील भाग पूर्ण मार्किंग केलेला आहे, हाच मागील भाग आपल्याला डीपनेकमध्ये जसे की आपले कटोरी ब्लाऊज असो, प्रिन्सेस ब्लाऊज असो किंवा साधा फोरटक्स असतो, साधा फोरटक्स बेल्ट ब्लाऊज असो, सर्व प्रकारच्या ब्लाऊजच्या कटिंगमध्ये आपल्याला अशाच प्रकारचा मागील भाग आपल्याला कटिंग करावा लागतो. आता त्यानंतर आहे ह्या मागील भागावरती आपल्याला ह्या कटोरी ब्लाऊजची मार्किंग कशा पद्धतीने करायची असते. आता कटोरी ब्लाऊजची मार्किंग करत असताना आपल्याला इथे ह्याच मापाची थेअरीसुद्धा बनवलेली आहे. कारण आपल्याजवळ जर थेअरी असेल, कारण हे पूर्ण डिटेल्समध्ये जर आपल्याला नंबर वाईजनुसार लिहिले असेल तर आपण ही कटिंग भविष्यात कधीच विसरणार नाही. नंतर जो दुसरा पॉईंट आहे 4 ते 4.5 इंच मार्किंग करायची असते. आता 2 नंबरचा जो पॉईंट आहे आपल्याला हा शिलाईचा भाग सोडून द्यायचा असतो. म्हणजे इथे लिहिलेला आहे 2 नंबर शोल्डरच्या शिलाईपासून 4 ते 4.5 इंच मार्क करावे. आता त्यानंतर आहे इथे जे आहे इथे 5वा जो पॉईंट आहे 1.82 म्हणजेच 1.82 टक्स पॉईंटपासून खाली बेल्ट म्हणजे क्रॉसपट्टीचे माप टाकायचे असते. आता तर आपल्याला बराच वेळा आपल्याला इथे प्रश्न पडतो की आपल्याला ह्या क्रॉसपट्टीचे माप आपल्याला हे आपले अंतर आहे हे आपल्याला किती घ्यायचे असते, म्हणजे टक्स पॉईंटपासून ह्या बेल्टचे अंतर आपल्याला किती घ्यायचे असते. आपल्याकडे जर फॉर्म्युला जर असेल, जसे की आपल्याला इथे हा समोरील भाग असल्यामुळे इथे आपल्याला मेन चेस्टचा वापर करावा लागतो. आपण आता याच्या आधी मागील भाग बघितलेला आहे, तर मागील भागामध्ये आपण अप्पर चेस्टचा वापर केला आहे, म्हणजेच मागील भागामध्ये आपण छातीच्या वरच्या गोलाईचा वापर केला. पण हा आता समोरील भाग असल्यामुळे इथे आपल्याला मेन चेस्टचा वापर करावा लागतो, म्हणजेच मेन छातीचा वापर करावा लागतो. जसे की आता आपल्याला कटोरीचे माप काढायचे असेल तर कटोरीचे माप काढण्याकरता आपण बऱ्याच वेळा कन्फ्यूज होऊन जातो. आपल्याला बऱ्याच वेळा असे प्रश्न सुचतात की आपण आता इथे हे कटोरीची मार्किंग करायचे, छातीची आपल्याला वरची गोलाई घ्यायची आहे की मेन छातीची गोलाई घ्यायची आहे. पण इथे आपल्याला हा समोरील भाग असल्यामुळे इथे आपल्याला मेन छातीचाच वापर करावा लागतो. इथे आपल्याला हे कटोरीचे माप काढायचे असते. ते कटोरीचे माप आपल्याला कशा पद्धतीने काढायचे असते. आता कटोरीचे माप काढण्याकरता आपल्याला मेन छातीचा वापर करावा लागतो. आता इथे मेन छातीची जी गोलाई आहे 36.50, तर 36.50 इथे पुन्हा हा फॉर्म्युला तयार करून घेतलेला आहे. 36.50 भागिले 6 करायचे म्हणजे त्याचे उत्तर येईल 6.08. आता त्यामधून आपल्याला 0.50 इंच मायनस करायचे असते, म्हणजे 5.58. 5.58 म्हणजेच 5.5 आणि 1 पॉईंट, म्हणजे तिथे हे 5.5 आणि हा 1 पॉईंट अशा पद्धतीने आपल्याला हे कटोरीचे माप काढायचे असते. आपल्याकडे जर हा फॉर्म्युला असेल, म्हणजे आपल्याला छातीचा कोणता भाग करायचा असते, मेन छातीचा आपल्याला किती भाग करायचे, हा जर आपल्याकडे फॉर्म्युला असेल तर आपले कटिंग व्यवस्थित येईल आणि फिटिंगमध्ये पण एकदम व्यवस्थित बसेल. कारण हे आपण माप काढताना आपण हे अंदाजे घेऊ शकत नाही. आता त्यानंतर आहे इथे 9वा पॉईंट आहे. आता 9 नंबर जे आहे कटोरीचा आकार द्यायचा असतो. आता कटोरीचा बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की हा आकार कशा पद्धतीने द्यायचा असतो. आता इथे 9 नंबर पाहायचे आहे. ही जे कटोरीच्या आकाराची जी स्केल आहे, ह्या स्केलने आपण सहजरित्या व्यवस्थित पद्धतीने हा कटोरीचा आकार आपण देऊ शकतो. नंतर हा जो फ्रंट आहे, हा फ्रंट आपल्याला वेगळा कटिंग करायचा असतो आणि ही जी कटोरी आहे, ही कटोरी आपल्याला वेगळी काढून घ्यायची असते आणि हा काढून घ्यायचा असतो आणि ही कटोरी सुद्धा आपल्याला वेगळी काढून घ्यायची असते. अशा पद्धतीने आपल्याला हा फ्रंट वेगळा कटिंग करून घ्यायचा असतो. अशाच पद्धतीने आपल्याला ही कटोरीसुद्धा ही जी मेन कटोरी आहे, ही मेन कटोरी आपल्याला कशा पद्धतीने वाढवायची आहे हे सर्व इथे स्टेप बाय स्टेप पद्धतीने तुम्हाला मार्किंग करून इथे सांगणार आहे. इथे आपल्याला 1 नंबर आहे 0.75 इंच मार्क करावे आणि मूळ फॉर्मावर तिरपी लाईन करायची असते. जसे 1 नंबर आहे 0.75 आपल्याला हे अशा पद्धतीने हे 0.75 इथं हे मार्किंग केलेले आहे आणि ही जी लाईन आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसमध्ये करून घ्यायची असते. अशा पद्धतीने आपण याचे सेंटरसुद्धा काढू शकतो. आता आपण आपल्याला ही योगपट्टी म्हणजे हाच बेल्ट पार्ट ही सुद्धा आपल्याला वेगळी कशा पद्धतीने करायची असते. हा योगपार्टसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने वेगळा कटिंग करून घ्यायचा असतो. आता आपण पूर्ण डीपनेकमध्ये कटिंग बघितली आहे. आता ही जी आहे बंद गळा, सर्व साईज बंद गळा मागील भाग. बंद गळा म्हणजे बंदनेक म्हणजे ज्या ब्लाऊजचा मागील शोल्डर पूर्ण पॅक असते आणि खाली गळा असतो, म्हणजे शोल्डर पूर्ण पॅक आणि खाली गळा असतो, त्याला आपण बंद गळ्याचे ब्लाऊज किंवा बंदनेकचे ब्लाऊज म्हणू शकतो. ह्या समोरच्या भागाची मार्किंग आपल्याला अशा पद्धतीने ह्या मागील भागावरती ह्या समोरच्या भागाची मार्किंग करायची असते. इथे आपल्याला मेन छातीच्या गोलाईचे माप टाकायचे असते. त्यानंतर आपल्याला छातीची वरची गोलाईची जे माप असते ते माप आपल्याला इथे अशा पद्धतीने टाकायचे असते. 9 आणि हा 1 पण आपल्याला अशा पद्धतीने आधी आपल्याला मेन छातीच्या गोलाईचे माप टाकायचे असते.
अशा पद्धतीने आपल्याला इथे फक्त आपण बननेकमध्ये फक्त इथे हा फरक आहे, आपण बननेकमध्ये 1.25 जातो, इथे आपल्याला स्टँड नेकमध्ये 1.50 जायचे असते. अशा पद्धतीने आपल्याला ह्या आर्महोलची लांबी म्हणजे कॉलरवाल्या ब्लाऊजमध्ये आपल्याला आर्महोलच्या लांबीचे माप टाकायचे असते. जसं आपण डीपनेकमध्ये मार्किंग केलं सांगितलेलं आहे तशाच पद्धतीने बननेकमध्ये पण करायचे असते आणि अशाच पद्धतीने आपल्याला ह्या कॉलरवाल्या ब्लाऊजमध्ये सुद्धा मार्किंग करायचं असतं. आता ही जी बाही कटिंग आहे, ही बाही कटिंग इथे 36 साईजच्या सगळं म्हणजे जसे की आपले बंद गळ्याचे ब्लाऊज झाले, कॉलरवाला ब्लाऊज झाला आणि डीपनेकवाला ब्लाऊज झाला, ह्या सर्व प्रकारच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला एकाच प्रकारच्या बाहीचा वापर करावा लागतो. इथे आपल्याला आर्महोलच्या राऊंडचे माप टाकायचे असते आणि इथे आपल्याला हे जे मोरी आहे म्हणजे दंडगोल, आता 4.5च्या बाहीचा दंडगोल जो आहे, इथे आपल्याला ह्या दंडगोलचे माप टाकायचे असते. आता आपल्याला इथे बिना दोरीचा जर ब्लाऊज बनवायचा असेल तर आपल्याला अशा पद्धतीची आपल्याला इथे सेटिंग करावी लागते. म्हणजे जिथे आपण जो नेहमीचा आपण 10 इंचाचा इथे मागील गळा खुलला म्हणते नेहमीचा रेग्युलर मागील गळा 10 इंच त्यापेक्षा जास्त जर बनवायचा असेल तर आपल्याला अशा पद्धतीचा वापर अशा पद्धती सेटिंग आपण त्या ब्लाऊजमध्ये करू शकतो. आता ही जी आहे, आता इथे सिंगल कटोरीमधून डबल कटोरी बनवण्याची पद्धत आहे. अशा प्रकारे आपल्याला डबल कटोरी कशा पद्धतीने बनवायची असते, ही डबल कटोरी बनवण्याची पद्धत आहे. ह्याचा हा आर्महोल चार्ट आहे. हा जो आर्महोल चार्ट आहे अपर चेस्ट म्हणजे वरच्या छातीचे मोजमाप पाहायचे असते. तर आपल्याला इथे याच्यामध्ये बघायचं आहे 34.50चा आर्महोल राऊंड किती येतो म्हणजे 7.5 आणि 1 पॉईंट. ह्या राऊंडचे माप आपल्याला 7.5 आणि हा शिलाईचा भाग आपल्याला सोडून द्यायचा असतो आणि अशा पद्धतीने आपल्याला हा राऊंडचे माप टाकायचे असते 7.5 आणि 1 पॉईंट. जर कोणाला ही जी ओरिजिनल ड्राफ्टिंग हवी असेल तर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. जर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. धन्यवाद.